अथर्व सल्ला दे नाही देतो ना, ऐकणार का? हा आता धंदा वाढणार असेल तर ऐकणार ना बाई. ठीक आहे, उद्याच तुझ्या अख्ख्या हॉटेलचा कायापालट करून टाकू आपण. एक काम कर, पहिलं म्हणजे ना हे या की खा की नाव बदल. नाही, नाव इंटरेस्टिंग आहे पण तुला नक्की काय विकायचंय ना तेच समजत नाहीये. मग नाव काय ठेवूया? रांगणेकर उपहारगृह. काय आहे, पुण्यात धंदा चालवायचा ना त्याच्यासाठी आडनाव फार महत्वाचं आहे. मग तू मिसळ विक, वडे विक, सामोसे विक, दागिने विक किंवा इव्हन 2-3 BHK फ्लॅट विक, आडनाव महत्वाचं. हे बघ, यातले निम्मे टेबल कमी करून टाक. भाई गिराईक बसणार कुठे? अरे पुण्यात हॉटेलमध्ये गिराईक बसत नाही, लाईन लावून उभे राहतात. ज्याच्या हॉटेलच्या बाहेर लाईन मोठी ते हॉटेल फेमस. आणि खुर्च्यांचं काय करू? वेटिंगला वाढव, चालेल, पण हॉटेलमधले 2 टेबल रिकामी आहेत असं नाही वाटलं पाहिजे. 342 पदार्थ? नाही नाही नाही, हसण्यासारखी गोष्ट नाहीये. 12 किंवा 13 वर आण. हे बघ, पुण्यात जो एकच पदार्थ विकतो ना तो फेमस असतो. आणि हे सकाळी 9 ते रात्री 9 एवढ्या हॉटेल नाही उघडं ठेवायचं. मग सकाळी 9 ते 1 आणि संध्याकाळी 4 ते 7 एवढ्याच वेळ हॉटेल उघडं ठेवायचं. रात्री 9 वाजेपर्यंत हॉटेलवर बसायचं, पण हे सांगण्यासाठी बसायचं की माल संपला. का असं का? हे बघ, माल पटकन संपतो म्हणजे माल चांगला असतो असं लोकांना वाटतं. पण आपण कमी माल बनवतो हे लोकांना समजून नाही द्यायचं. माल संपला अशी एक पाटीच बनवून घे. जशी नाटकाच्या बाहेर हाऊसफुलची पाटी लागली की ते नाटक भारी, तसंच हॉटेलच्या बाहेर माल संपला अशी पाटी लागली की ते हॉटेल भारी.